सोलापूर आणि अकोल्यामध्ये काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन तर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, महायुती सरकारचा निषेध। बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आंदोलक महिला आक्रमक, आष्टी तालुक्यातल्या हातोला इथे रस्त्यावर उतरत महिलांनी जाळले टायर। कोल्हापुरात काठी तुटेपर्यंत दोघांना मारहाण, मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, ते तरुण गुन्हेगारीशी संबंधित असल्याची ही माहिती। साताऱ्यात विजेचा शॉक लागल्यामुळे 2 बैल ठार, सोयाबीन पेरणीसाठी बैलगाडीतनं जाताना दुर्दैवी घटना, अपघातामुळे बघ्यांची गर्दी। रायगडात पावसाळी पर्यटनाचे 4 बळी, सहलीला गेलेल्या रिझवी कॉलेजच्या 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू। वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदीतील जलचर आणि वारकरी भाविकांचंही आरोग्य धोक्यात। जळगावमध्ये एका पेट्रोल पंपावर भीषण आग, दुचाकीमध्ये पेट्रोल भरताना घडला प्रकार, दुचाकीसह पेट्रोल पंपाच्या एका युनिटचंही नुकसान। 3 दिवस पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या 2 रेल्वे रद्द, पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागामध्ये सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे निर्णय। नंदुरबार जिल्ह्यात पावसाळा लांबल्यामुळे आणि अधिक तापमानामुळे भाजीपाल्याचं नुकसान, आवक घटल्यामुळे सर्व भाज्यांच्या दरात मोठी वाढ। संत मुक्ताबाईंच्या पालखीनं बैलजोडीच्या साह्यानं सर केला राजूर घाट, पालखी आज बुलढाण्यामध्ये मुक्कामी।